नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CSCचे जे काही वॉलेट आहे या वॉलेटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे हे कशा पद्धतीने ॲड करायचे. कारण की जे काही नवीन CSC वेली असतील तर त्यांना या गोष्टीची माहिती नाही. कारण की आता पीक विम्यासाठी आपणास यामध्ये जास्तीचे पैसे हे आपल्या वॉलेटमध्ये ॲड करून ठेवावे लागणार आहेत. कारण की पाठीमागे जर आपण पाहिलं तर ₹1 पीक विमा योजना असताना आपण 100 ते ₹150 कित्येक जणांचे अर्ज त्यामध्ये भरू शकत होता. परंतु आता ₹1 पीक विमा योजना ही बंद झालेली आहे. तर मित्रांनो, CSCच्या वॉलेटमध्ये पैसे ॲड करण्यासाठी आपणास CSCचा जो काही आयडी पासवर्ड आहे तो टाकून आपणास यामध्ये साइन इन व्हायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे वरून 3 नंबरचे जे काही ऑप्शन आहे यामध्येच आपणास येथे ॲड मनी याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर येथे मित्रांनो ॲड मनी, त्यानंतर आपणास येथे आपली जी काही अमाऊंट आपणास CSC वॉलेटमध्ये ॲड करायची आहे ती अमाऊंट आपणास यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण ₹100 पासून 2 लाखापर्यंत CSCच्या वॉलेटमध्ये पैसे ॲड करू शकतात. तर मी येथे ₹500 इतके करतो. त्यानंतर आपणास येथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर येथे बाय डिफॉल्ट CSC ग्लोबल पेमेंट अशा प्रकारचे ऑप्शन दाखवत आहेत. तर आपणास काय करायचे आहे, HDFC PG आणि येथे ॲक्सिस PG. तर आपण ॲक्सिस PG हे जर ऑप्शन निवडलं आणि येथे ॲड मनी टू वॉलेट याच्यावर जर क्लिक केलं तर आपणास यामध्ये कसल्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही. परंतु आपणास येथे UPI ID आणि नेट बँकिंग हे दोनच ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर आपण येथे पाहू शकतात की येथे आपणास कसल्याही प्रकारचा चार्ज हा लागणार नाही. तर मी येथे बॅक येतो. तर मी येथे ॲड मनीमध्ये ₹500 हे ॲड करून तुम्हाला दाखवतो. येथे अमाऊंट मी टाकलेली आहे. त्यानंतर येथे मोबाईल नंबर हा मी टाकलेला आहे आणि येथे HDFC PG हे ऑप्शन येथे मी सिलेक्ट करतो. तर आपणास यामध्ये कसल्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही. तर आपणास येथे ॲड मनी टू वॉलेट याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात मित्रांनो, इथे जे काही पेमेंटचे ऑप्शन आहे इथे कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, UPI आहे, भारत QR आहे. हे 4 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत आहेत. आपण कोणत्याही एका माध्यमातून यामध्ये पेमेंट ॲड करू शकतात. तर मी UPI हे ऑप्शन इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर हा जो काही बारकोड आहे तर इथे जनरेट QR याच्यावर मी येथे क्लिक करतो. तर आपण हा QR कोड स्कॅन करून सुद्धा यामध्ये पैसे ॲड करू शकतात किंवा खाली येथे आपला UPI ID टाकून सुद्धा आपण यामध्ये पैसे ॲड करू शकतात. तर मी हा जो काही बारकोड आहे हा बारकोड फोनपेच्या माध्यमातून स्कॅन करून घेतो. तर फोनपेच्या माध्यमातून मी ₹500 येथे वॉलेटमध्ये पैसे हे ॲड केलेले आहे. आपले टॉपअप इथे सक्सेस झालेले आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की पासबुकमध्ये इथे वॉलेट लिजरमध्ये आपणास ही जी काही अमाऊंट आहे आपण आत्ता ॲड केलेली ती आपणास येथे दाखवली जाणार आहे. तर आपण येथे पाहू शकतात की येथे ₹500 हे क्रेडिट झालेले आहे आणि ते आपल्या वॉलेटमध्ये सुद्धा आलेले आहे. तर आपली जी काही अमाऊंट आहे ती आपल्या वॉलेटमध्ये ॲड झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण CSCच्या वॉलेटमध्ये पैसे ॲड करू शकता.